भाजीपाला, चिकन आणि अंडी आणि उत्तम क्वालिटीचं दूध, अशा तीनही गोष्टी आमच्या ग्राहकांपर्यंत आम्हाला पोहोचवायच्या आहेत. नमस्कार मित्रांनो, आमच्या शेतीचं तत्व आहे उच्च गुणवत्ता, कमी खर्च आणि जास्त नफा. हे प्रिन्सिपल वापरून भाजीपाल्याचा आणि ठोकमालाचा खर्च आम्ही कमी केलाच आहे. खर्च कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या मल्चिंग शीटचा वापर, एकाच बेडमध्ये मल्टिपल क्रॉप्स घेणे, स्प्रिंकलर सिस्टीमने पाण्याची बचत करणे, हादग्याचा वापर करून ट्रेलिसवरून ह्याच्यावर वेल वाढवणे आणि 100% कचरा आधारित खतावर शिफ्ट होणे, हे करून आम्ही आमच्या व्हेजिटेबलमध्ये 85% मार्जिन वाढवलेली आहे. 2026 येऊ घातलेलं आहे आणि या पुढील वर्षामध्ये आमचा टार्गेट असेल की गोपालन आणि कोंबडी पालन या दोन्हीमधला खर्च कमी करणे, गुणवत्ता तशीच ठेवून नफा वाढवणे. गोपालनामधला साधारण 70-75% खर्च हा खाद्यावर आहे. तर वैद्यकीय खर्च कमी करायला अशा प्रकारची डिव्हाइस लावणे, त्यातून अर्ली अलर्ट मिळवणे आणि त्यांचं शेण आणि खाणं पिणं आणि चालणं फिरणं याचा दुधाशी कंपॅरिझन करणे, उत्तम आणि उत्तम वळू आणून पुढची पैदास वाढवणे आणि चांगली करणे, दुधाचे उत्पादन वाढवणे, जो वरून खुराक देतात तो घरच्या घरी निर्माण करणे, उत्तम दर्जाचे पदार्थ वापरणे, इन्ग्रेडियंट्समध्ये कुठल्याही कमी न करता, गुणवत्ता कमी न करता हाय प्रोटीन आणि हाय न्यूट्रिशन फीड तयार करणे, गायींच्या शेणापासून उत्कृष्ट दर्जाचे खत तयार करणे आणि ते वापरणे. सर्व गोष्टी तर आम्ही करतच होतो, पण आता हे जे 15 गुंठाचं क्षेत्र दिसतंय ह्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये 6x2 तुतीची लागवड करून गायींना रोज तुतीचा हाय प्रोटीन चारा करण्याचा मानस आहे. 2026चं हे एक टार्गेट आहे. हे ते क्षेत्र आहे ज्याच्यावर 6x2 ड्रिप लाईन टाकून आम्ही तुती लागवड करणार आहे. तुम्हाला जर तुती लागवडीमध्ये काही अनुभव असल्यास आम्हाला जरूर शेअर करावा. लुसन किंवा इतर जे गवत आहे त्याचा मेंटेनन्स खूप आहे, तुतीचा त्या मानाने मेंटेनन्स खूप कमी आहे आणि त्यामुळे आम्हाला इतर सर्व उद्योग सांभाळून तुतीने गायींचं चांगलं पोषण करता येईल असा विश्वास वाटतो आहे. तरी कमेंटमध्ये तुमचा सल्ला नक्की द्या. आमचं याच्या पुढचं टार्गेट आहे कोंबडी पालनाचा खर्च कमी करणे. कोंबडी पालनामध्ये अर्धबंदिस्त कोंबडी पालन आणि पूर्ण उघडं कोंबडी पालन असे दोन्ही प्रयोग आम्ही इथे करतो आहोत. पालनाचा खर्च कमी करण्यास अझोलाचा वापर ऑलरेडी सुरू केलेला आहे, पण अझोलाने फक्त 10 ते 15% चाऱ्याचेच रिप्लेसमेंट करता येते. फीड पूर्णपणे घरी बनवण्याचा प्रयत्न 2026मध्ये असेल. या फीडमधला दर्जा वाढवून त्याच्यामध्ये सुकी मासळीपासून ग्राउंडनट केक पावडर आणि कॅल्शियमच्या बरोबर मात्रा ठेवून प्रोडक्शन तेवढेच ठेवून खर्च कमी करणे हा एक उद्देश आहे. सोल्जर फ्लाय हा एक खूप उत्तम प्रोटीन सोर्स आहे कोंबड्यांसाठी. तर यावर्षी आमचे शेण, सायलेज वेस्ट आणि हॉटेल वेस्ट हे वापरून ब्लॅक सोल्जर फ्लायचा सुद्धा उत्पादन करण्याचा आमचा मानस आहे. तुम्हाला जर ब्लॅक सोल्जर फ्लायमध्ये कुठलाही अनुभव असेल किंवा तुम्हाला चांगल्या जागा माहिती असेल जिथे यांचं उत्तम उत्पादन होतं तर आम्हाला जरूर कळवा. 2026मध्ये आमचं हेही एक टार्गेट आहे.